असा थंडगार पाऊस आणि गरम गरम भजी, किती मस्त असा कॉम्बिनेशन बसतो। आपण भजी तर नेहमीच खातो, पण पावसाळ्यात मक्काची भजी खाल्लं म्हणजे एकच नंबर। चला मग आज आपण मक्काचे पकोडे किंवा मक्काच्या भजी, तुम्ही जे म्हणणार ते आज आपण बनवूया। मी एक मक्का स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि त्याचे 2 काप करून घेतले। आता मी चाकूने हा मक्काचे दाणे सगळं चिरून घेणार आहे, म्हणजे कट लावून देणार आहे यांना, जेणेकरून हा मक्का तेलात भजीच्या रूपात जेव्हा तळला जाईल तेव्हा हा फुटणार नाही आणि तेलाचे शितळे आपल्या अंगावर येणार नाही। अशाच रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का। चला मग आज आपण मक्काचे पकोडे किंवा भजी बनवूया। मी सगळे मक्के असं मस्त चिरून घेतलेले आहेत बघा। या प्रकारे सगळे मक्के आपले चिरून झालेले आहेत, म्हणजे मी एक मक्काचा वापर केला आहे। तुम्ही याच्या ऐवजी 2 मक्काचाही वापर करू शकता। आता एका कटोरीत हे मक्काचे दाणे आपण टाकून घेऊया। मी या पद्धतीने जी तुम्हाला ही रेसिपी सांगते ती रेसिपी एकदम सोपी आणि सरळ आहे। याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि बाकीचे लोक आहेत ते व्हिडिओ बघतात पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत, तर माझी विनंती आहे तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय, जेणेकरून मला मोटिवेशन भेटेल दुसऱ्या रेसिपी शूट करायला। आता आपण सर्वप्रथम आलं आणि मिरचीचा ठेचा त्यात घातलाय। आता मी ओबळधोबळ शेंगदाण्याचे काप घालते। तुम्ही शेंगदाणे बिना भाजलेच टाका, आणि जर तुम्हाला भाजून टाकायचे असतील तर त्याचा क्रिस्पीपणा जो असतो तो कमी होऊन जातो, म्हणून कच्चे शेंगदाण्याचे ओबळधोबळ कूट तुम्ही त्यात जर टाकणार तर एकदम असं क्रिस्पी आपला हा पकोडा बनून रेडी होईल। आता मी कोथिंबीर, जिरं आणि मिरची यांचा वापर केलेला आहे, मिरची पावडर। आता बघा सगळं आपण एकजीव करून घेणार आहोत। आता आपले हे मसाले सगळे मक्कांना लावून रेडी झालेले आहेत बघा। या पद्धतीने आपण सगळं रेडी करून घेतलेलं आहे। आता त्यात चवीनुसार आपल्याला मीठ घालायचे आहे। तुम्ही चवीनुसार मीठ घाला आणि अर्धी काप मी लिंबाची पिळते। याच्या ऐवजी तुम्ही आमसूलच्या पाण्याचाही वापर करू शकता किंवा आमचूर पावडर, पण मी लिंबाच्या रसाचा वापर करते। आणि मी यात बेसन पीठ, डाळीचं पीठ जे असतं ते मी 3 चम्मच टाकते। याच्याने आपला हा जो मक्का आहे याला बाइंडिंग व्यवस्थित येते आणि कुरकुरीत हा पकोडा होण्यासाठी मी 2 चम्मच तांदळाच्या पिठाचा वापर करते। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल तर कॉर्नफ्लॉवर टाका। आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया, म्हणजे सगळं मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर जर तुम्हाला याच्यामध्ये मॉइश्चर जर कमी वाटत असेल तर थोडं पाणी घालू शकता, पण मला वाटतं जर आपण सगळं मेजरमेंट व्यवस्थित केलं तर पाणीचा वापर म्हणजे नाही होणार बघा। या पद्धतीने मी सगळं असं अलगद हाताने हे सगळं मॅश करून घेते, जेणेकरून आपला पकोडा एकदम व्यवस्थित आणि कुरकुरीत होईल। या पद्धतीने सगळं मिक्स करून झालं की आपण असा हातात गोळा घ्यायचा आणि त्याला असं अलगद हाताने दाबायचं। असं जर दाबलं गेलं तर आपलं हे बॅटर पकोड्यासाठी रेडी आहे असं समजायचं। आणि जर तसं नाही होत असेल तर थोडं पाणी टाका, म्हणजे हे सगळं पिठांना थोडा मॉइश्चर येईल आणि हा पकोडा असा व्यवस्थित बनला जाईल बघा। आपलं हे बॅटर आता रेडी आहे पकोडे बनवण्यासाठी। आता मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सगळे पकोडे मी रेडी करून घेणार आहे। आपण जशी डाळीची भजी काढतो, कांदा भजी किंवा बटाटा भजी, त्याप्रमाणे आपण ही भजी नाही काढू शकत, कारण तसं जर आपण करायला गेलो तर ही मक्का
तेलात गेल्यानंतर विरघळू शकतो, म्हणजे वेगवेगळे होऊ शकतो. म्हणून आपण या पद्धतीने सगळं असं हाताने प्रेस करून याचे असं मुठ्ठीमध्ये दाबून आपण जसे वडे किंवा काहीतरी असं होळीच्या सणाला बनवतो ना, त्याप्रमाणे आपण हे सगळं रेडी करून घेणार आहोत. आणि तेल मी पहिलेच तापवायला ठेवून दिलं होतं. सगळं आपण एक एक तेलामध्ये आता सोडून देणार आहोत. बघा, आता हे पकोडे आपण तयार करून तेलामध्ये सोडतोय. जर तुम्ही रेसिपी इथपर्यंत बघितली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ही रेसिपी कुठून बघतायत. आणि चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा, या प्रकारे मस्त आपली अशी ही भजी तेलामध्ये टाकल्यानंतर थोड्या टायमानंतर बुडबुडे कमी झाल्यानंतर असा चम्मचने अलटपलट करून घ्यायचं, जेणेकरून आपला हा पकोडा आतपर्यंत शिजेल. मी हे सगळं उलटपलट करून घेतलंय आणि आता तेलामध्ये हे फ्राय होण्यासाठी मी सोडते. हा पकोडा तळत असताना एक लक्षात ठेवा, आपली गॅसची फ्लेम जी आहे ती लो टू मीडियम ठेवा, जेणेकरून आपला हा पकोडा एकदम क्रिस्पी आणि एकदम कुरकुरीत बनेल. बघा, मी या पद्धतीने मस्त असे गोल्डन ब्राऊन आपले हे पकोडे तळून घेतलेले आहेत. आपले पकोडे तळून रेडी झालेले आहेत. तुम्हाला हवं तर जर थोडा भुरसट कलर पाहिजे असेल तर तेही तुम्ही करू शकता. पण मला असं वाटतं की एकदम क्रिस्पीच हा पकोडा आपण खायला पाहिजे. पावसाळ्यात एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी पकोडा नाही खाल्ला तर बातच काय. बघा, आपला हा पकोडा एकदम मस्त असा रेडी झालेला आहे. तुम्ही काय म्हणणार, पकोडा की भजी, हे मला नक्की कमेंट करा बरं का. आता आपण जे अजून बनवून ठेवलेले होते जे पकोडे ते मी सगळे तळून घेणार आहे. बघा, या पद्धतीनेच मी सगळं टाकणार आहे आणि हे रेडी करून घेणार आहे. आता आपले दुसरी बॅचही तळून रेडी झालेली आहे. त्याच्यासोबत मी 3-4 हिरव्या मिरच्या पण तळून घेतलेल्या आहेत. गरमागरम पकोड्यासोबत हिरवी मिरची तर लागतेच. बघा, किती मस्त आपले हे पकोडे तळून झालेले आहेत. आशा करते तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल. बघा, किती मस्त असा हा आपला पकोडा रेडी झालेला आहे. तुम्ही हा पकोडा टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणीसोबत एन्जॉय करू शकता. बघा, मी दाखवते तुम्हाला किती मस्त हा पकोडा आपला रेडी झाला आहे. मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की सांगा. आणि पुढच्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तोपर्यंत धन्यवाद.